आपण आपल्या उपासनेला सुरुवात करूया. आणि ह्यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 191 हे आपण गाऊया. गीत क्रमांक 191, तारणा प्रीत्यर्थ प्रार्थना. प्रभु मज तारण दे पतिताला, प्रभु मज तारण दे पतिताला, पुण्य नसे प्रभु संग्रही माझ्या, पुण्य नसे प्रभु संग्रही माझ्या, पाप परी अहिताला, प्रभु मज तारण दे पतिताला, दडपत से मी बहु अघभारे, दडपत से मी बहु अघभारे, जाईन मृत्यु पथाला, प्रभु मज तारण दे पतिताला, वैद्य नसे प्रिय तुझ विन ऐसा, वैद्य नसे प्रिय तुझ विन ऐसा, सुधरील पाप क्षताला, प्रभु मज तारण दे पतिताला, सर्व समर्था इच्छिसी तूही, सर्व समर्था इच्छिसी तूही, स्मरतर याहि तिताला, प्रभु मज तारण दे पतिताला, काय करू मी सांग मला प्रभु, काय करू मी सांग मला प्रभु, सुख भाया जीविताला, प्रभु मज तारण दे पतिताला, पतितांचा तू मित्र आहादे, पतितांचा तू मित्र आहादे, कान विनंती गीताला, प्रभु मज तारण दे पतिताला. यावेळेस आपण एक शास्त्रवचन ऐकूया आणि ज्या पवित्र वचनांवर आपल्याला मनन करायचं आहे तो शास्त्र भाग यावेळेस आपण ऐकूया. स्तोत्र संहिता याचा 51वा अध्याय आणि याची वचने 1 ते 9 आपण यावेळेस ऐकूया. स्तोत्र संहिता अध्याय 51 वचने 1 ते 9. शुद्धतेसाठी प्रार्थना. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर.
तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरवू, माझे सर्व अपराध काढून टाक. परमेश्वर देवबाप या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. आमेन. आज आपण स्तोत्र 51 या दाविदाच्या स्तोत्रावर मनन करूया. आणि या ठिकाणी याला इथं शीर्षक आहे की शुद्धतेसाठी प्रार्थना. आणि आपण याला क्षमेसाठी प्रार्थना, पाप क्षमेसाठी प्रार्थना असं देखील म्हणू शकतो. आणि आज आपण या शास्त्र वचनांकडं दाविदाची परमेश्वराकडं क्षमेसाठी याचना असं शीर्षक देऊन या शास्त्र वचनांवर थोडा वेळ मनन करूया. आपण गेल्या वेळेस असं पाहिलं की मनुष्याला पश्चाताप कसा होतो. आणि आपण पाहिलं की परमेश्वर आम्हाला आमच्या चुकांची जाणीव करून देतो. शास्त्र वचनांद्वारे किंवा सेवकाद्वारे देव आम्हाला आमचे दोष दाखवतो, आमची चूक आम्हाला दाखवतो. आणि ज्यावेळेस आम्हाला आमची चूक समजते, आम्हाला आमच्या चुकांची, पापांची जाणीव होते, त्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो. म्हणजे त्यामुळे पश्चातापाला सुरुवात होते. आपण या ठिकाणी या स्तोत्र 51 मध्ये पाहतो की दाविदाने पाप केल्यानंतर परमेश्वराकडे त्या पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रार्थना केली, विनंती केली. आणि याबाबत सर्व विद्वानांचं एक मत आहे की दाविदाने ज्यावेळेस बत्शेबेला उचलून आणलं आणि उरिया हित्तीचा अप्रत्यक्ष त्याने खून केला, हे पाप त्याच्या हातून घडले. त्यानंतर देवाचा सेवक, देवाचा संदेष्टा नाथान याच्याद्वारे परमेश्वरने दाविदाला त्याची चूक दाखवून दिली. आणि मग दाविदाने ही प्रार्थना लिहिली असं म्हटलं जातं. आणि आपण या ठिकाणी पाहतो 4 मुद्द्यांमधून आपण यामध्ये पाहूया की दावीद परमेश्वराजवळ क्षमा मागत आहे आणि कशा प्रकारे तो क्षमा मागत आहे आणि आम्ही या प्रार्थनेमधून काय शिकलं पाहिजे. पहिल्या वचनामध्ये आपण इथं पाहतो, असं लिहिलंय, हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. दावीद या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करत आहे, परमेश्वराला विनंती करत आहे. आणि त्या विनंतीमध्ये तो असं म्हणत आहे की देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर आणि माझे अपराध काढून टाक. आणि माझे अपराध काढून टाक, परंतु कशाला अनुसरून? धर्मकृत्ये किंवा धार्मिक विधी किंवा दान धर्म या गोष्टींचा आधार दावीद करत नाही. देवा मला क्षमा कर, परंतु तो क्षमा कुठल्या आधारावर मागतोय? तो फक्त देवाच्या दयेवरच आधारलेला आहे, देवाच्या दयेवरच त्याचा भरवसा आहे. दावीद परमेश्वराकडे विनंती करत आहे, परंतु ती विनंती करताना तो कुठल्या गोष्टीला त्या ठिकाणी गृहीत धरतोय? परमेश्वर दयाळू आहे.
जे अर्पण दाविदाने आजपर्यंत सादर केले किंवा जे काही सत्कृत्य केले त्याच्या आधारावर आपल्याला पापक्षमा मिळेल असं दावीद म्हणत नाही. आणि हे नव्या कराराच्या शिक्षणाला धरून आहे की तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे होते, कर्माने होत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की दाविदाने परमेश्वराकडं जी क्षमा याचना केली ती देव दयाळू आहे हे गृहीत धरून आणि त्याच्या दयेवर भरोसा ठेवून त्यांनी ही क्षमा याचना केली. दाविदाच्या काळामध्ये मोशेचं नियमशास्त्र होतं. मोशेच्या नियमशास्त्रानुसार अनेक अर्पण होते. म्हणजे मोशेचं नियमशास्त्र हा यहुदी धर्म होता आणि त्यामध्ये अनेक अर्पणांची तरतूद केलेली होती. परंतु त्या अर्पणांना अनुसरून माझ्यावर दया कर असं दावीद म्हणत नाही, किंवा देवा माझ्या सत्कृत्यांना अनुसरून माझ्यावर दया कर असंही तो म्हणत नाही. तर तो असं म्हणत आहे की देवा तू आपल्या वात्सल्याला अनुसरून, वात्सल्य म्हणजे प्रेमळपणा, देवाचा प्रेमळपणा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. आणि पुढे तो म्हणतो तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. आणि म्हणून पापक्षमेसाठी जो सिद्धांत मानला जातो तो सिद्धांत हाच आहे की तारण हे कर्मकांडाने होत नाही, आमच्या कृत्यांमुळं आम्हाला क्षमा मिळत नाही, तर परमेश्वर आमच्यावर ज्यावेळेस दया करतो, कृपा करतो, त्याच वेळेस आम्हाला पापांची क्षमा मिळते. आणि हे आपण संपूर्ण नव्या कराराच्या शिक्षणामध्ये हे वाचतो. पौलाच्या शिक्षणाचा हा मुख्य विषय होता. आणि जर आपण पाहिलं इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 8 आणि 9, इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 8 आणि 9 यामध्ये असं लिहिलंय, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कुणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे होते, कर्मकांडाने किंवा आमच्या धार्मिक कृत्यांमुळे, धार्मिक विधीमुळे तारण होत नाही. आणि म्हणून दावीद या ठिकाणी असं म्हणत आहे. मुळात दावीदाच्या काळामध्ये यहुदी धर्म म्हणजे मोशेचे अर्पण याची व्यवस्था होती, परंतु तरी सुद्धा तो असं म्हणत आहे की देवा तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर, माझे धर्मकृत्य, माझे कर्मकांड, धार्मिक विधी याला अनुसरून कृपा कर असं तो म्हणत. परमेश्वराच्या दयेवर दाविदाने भरोसा ठेवला. आणि या ठिकाणी ही पहिली गोष्ट आपण पाहतो की जी क्षमा याचना त्याने केली ती क्षमा याचना कुठल्या आधारावर केली. देवा मी फार चांगला आहे म्हणून माझ्यावर दया कर असं दावीद म्हणत नाही. त्याच्या त्या क्षमा याचनेमागं मुख्य मुद्दा काय आहे की देवा तू दयाळू आहेस, तू वात्सल्यपूर्ण आहेस, तू कृपाळू आहेस आणि तुझ्या त्या प्रेमळपणाला अनुसरून, तुझ्या त्या वात्सल्याला अनुसरून तू माझ्यावर दया कर. परमेश्वर कृपाळू आहे आणि हाच आमच्या क्षमेचा आधार आहे. पुढे दावीद असं म्हणत आहे, जर आपण वचन 2 आणि 3 मध्ये पाहिलं, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. परमेश्वराकडे क्षमा याचना करताना सुरुवातीला दावीद काय करत आहे, तर दावीद या प्रार्थनेमध्ये पापांची कबुली देत आहे. महत्वाची गोष्ट, परमेश्वर दयाळू आहे आणि म्हणून आम्ही त्याच्याजवळ क्षमा याचना करतो. आणि आपण पाहतो की खरंच परमेश्वर इतका दयाळू आहे की ज्यावेळेस कायनाने परमेश्वराकडं ज्यावेळेस शिक्षा ऐकल्यानंतर तो घाबरला आणि कायनाने ज्यावेळेस असं म्हटलं देवा ही शिक्षा, हा दंड फार भारी आहे, त्यावेळेस आपण पाहतो की देवाने कायनाच्या शिक्षेमध्ये देखील बदल केला. ज्यावेळेस कायन असं म्हणाला की देवा हा दंड भारी आहे, त्यावेळेस देवाने त्याच्या शिक्षेमध्ये सुद्धा काय केली, तरतूद केली आणि त्याला कोणी मारू नये अशी व्यवस्था देवाने केली, कारण देव दयाळू आहे.
आणि ह्या दयेला अनुसरून दावीद पुढे काय करत आहे, आपल्या पापांची कबुली देत आहे. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. क्षमा कधी मिळेल? ज्यावेळेस आम्ही आमचं पाप पदरी घेऊ, पाप मान्य करू, आमची चूक आम्ही मान्य करू, पाप कबूल करू, त्यावेळेस आमच्या पाप क्षमेला परमेश्वर तयार होईल. जर आम्ही पश्चाताप केला नाही, पाप मान्य केलं नाही, चूक मान्य केली नाही, तर परमेश्वराने आम्हाला का क्षमा करावी? आणि म्हणून दाविदाच्या प्रार्थनेमध्ये हा महत्वाचा मुद्दा, की परमेश्वर क्षमा करायला तयार आहे, परंतु कधी? ज्यावेळेस आम्ही आमची चूक मान्य करतो आणि आम्ही आमचे पाप पदरी घेतो. कारण परमेश्वराची इच्छा हीच आहे. प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय आणि 30व्या वचनामध्ये पौलाने असं म्हटलं आहे, की परमेश्वराची ही इच्छा आहे की आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. परमेश्वराची इच्छा काय आहे? की आम्ही आमचं पाप कबूल करावं, आम्ही आमचं पाप पदरी घ्यावं. आणि हे महत्वाचं आहे. जर आपण याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 8वं वचन जर वाचलं, याकोब 4 आणि वचन 8 मध्ये जर आपण पाहिलं, तिथं असं लिहिलंय, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो. प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हास उच्च करील. याकोबाने या ठिकाणी काय सांगितले, की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. परमेश्वराने आम्हाला पापांची क्षमा करावी अशी आमची अपेक्षा आहे. परंतु कधी? ज्यावेळेस आम्ही स्वतःहून पश्चाताप करू, आपले पाप कबूल करू, 2 पावलं जर आम्ही पुढे आलो, तर परमेश्वर 2 पावलं पुढे येईल. आम्ही जर आमचं पाप कबूल करतो, तर आमच्या पापांची आम्हाला क्षमा मिळते आणि ही देवाची इच्छा आहे. आणखी जर आपण पाहिलं, 1 योहान याचा 1ला अध्याय आणि 8वं वचन. 1 योहान 1ला अध्याय आणि 8वं वचन यामध्ये असं म्हटलंय, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. प्रेषित योहानाने या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे म्हटले, की जर आपण आपली पापे पदरी घेतो, तर परमेश्वर आपल्याला क्षमा करेल. आणि आपण असं म्हणू शकत नाही की मी पाप केलं नाही. जर आम्ही असं म्हणत असलो की मी पाप केलं नाही, तर आम्ही परमेश्वराला काय करतो? लबाड ठरवतो. आणि म्हणून दाविदाला या ठिकाणी आपण पाहतो, दाविदाने काय केलं? जी क्षमा याचना त्याने केली, जी क्षमेची प्रार्थना त्याने परमेश्वराकडे केली, त्यामध्ये आपण पाहतो की त्याने पाप कबूल केलं आणि त्याने हे मान्य केलं की मी तुझ्या विरुद्धच मी पाप केला आहे. हे त्याने आपल्या मुखाने कबूल केलं. हा एक मोठा राजा आहे, अखंड इस्रायलचा राजा आहे, पण त्याने नम्र होऊन परमेश्वराजवळ हे पाप कबूल केलं की देवा, मी तुझ्या विरुद्ध पाप केले. जर आम्ही असं कबूल करतो, तर परमेश्वर आम्हाला आमच्या पापांची क्षमा करतो. आणखीन एक वचन यामध्ये आपल्याला पाहिलं पाहिजे आणि त्यामध्ये असं म्हटले, याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि 16वं वचन. आम्ही परमेश्वराजवळ पाप कबूल करतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी याकोब 5वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये काय म्हणत आहे पहा, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. परमेश्वराजवळ तर आम्ही पाप कबुली केली पाहिजे, आम्ही आमच्या पापांची कबुली दिली पाहिजे, परंतु शास्त्र असं सांगत आहे की आम्ही एकमेकांजवळ देखील आपल्या अपराधांची कबुली दिली पाहिजे.
आणि एकमेकांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस आपण पाप कबूल करतो त्यावेळेस परमेश्वर क्षमा करतो. आणि शास्त्रामध्ये आपण याची उदाहरणं पाहतो. क्रूसावर असताना ज्यावेळेस प्रभू येशूच्या शेजारचा चोर, आपण लुकाच्या 23व्या अध्यायामध्ये हे वाचतो की क्रूसावर असताना ज्यावेळेस त्या चोराने आपल्या पापांची कबुली दिली त्यावेळेस प्रभू येशूनं त्या चोराला देखील त्या ठिकाणी काय केलेली आहे, पापांची क्षमा केलेली आहे. आणि आपण शास्त्रामध्ये वाचतो लूक याचा 23वा अध्याय आणि वचन 39 पासून पुढे आपण पाहतो. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यापैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. ह्या क्रूसावरील ह्या अपराध्याला प्रभू येशूनं आश्वासन दिलं. आणि आपण पाहतो की प्रभू येशू त्याला असं म्हणाला की मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. त्याला प्रभू येशूने हे आश्वासन का दिलं? याला अनेक कारणं आहेत, परंतु त्यामध्ये प्रमुख कारण हे आहे की त्याने आपल्या पापांची कबुली दिली. त्याने काय मान्य केलं की आपली शिक्षा यथा न्याय आहे. यथा न्याय म्हणजे न्यायानुसार आहे. आपण पाप केलं आहे, आपण आपल्या कृत्याचं फळ भोगत आहोत असं या ठिकाणी त्या अपराध्याने मान्य केलं. आणि पाप कबुली ही त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही जर पाप कबूल करतो तर परमेश्वर आम्हाला आमच्या पापांची क्षमा करतो. परंतु एक सवय अशी असते की आम्हाला बऱ्याच वेळा आम्हाला आमच्या चुका कमी दिसतात आणि दुसऱ्यांच्या जास्त दिसतात. आणि दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात, दुसऱ्यांच्या चुका काढण्यात आपण आपला बराच वेळ वाया घालवतो. परंतु बायबलमध्ये आपण पाहतो परुषी आणि जकातदार ह्या गोष्टीमध्ये आपण पाहतो. लुकाच्या 18व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की एक परुषी आणि एक जकातदार दोघं ज्यावेळेस प्रार्थनेला गेले त्यावेळेस त्या परुषाने काय प्रार्थना केली की देवा मी असं करतो, मी दशमांश देतो, मी उपवास करतो, मी हे करतो, मी ते करतो, मी चांगला आहे, इतर लोक वाईट आहेत, मी त्यांच्यासारखा नाही. आणि तो असं म्हणाला की देवा मी ह्या जकातदारासारखा नाही आहे, दुसरे लोक जसे लुबाडणारे अधर्मी व्यभिचारी आहेत, मी या जकातदारासारखा नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. म्हणजे ह्या परुषाने स्वतःच्या चुका कधी पाहिल्याच नाहीत, दुसऱ्यांच्या चुका तो काढतो. परंतु याच्या उलट जकातदाराने मात्र कशी प्रार्थना केली, त्याने स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास तो धजला नाही, त्याने स्वर्गाकडे पाहायचं टाळलं आणि त्याने आपल्या ऊर बडवून घेतला. आणि त्याने ऊर बडवत काय प्रार्थना केली की हे देवा मज पाप्यावर दया कर. म्हणजे दुसऱ्यांच्या चुका त्याने काढल्या नाही, त्याने स्वतःमध्ये डोकावून पाहिलं आणि कबूल केलं, देवा मी पापी आहे. आणि प्रभू येशूने या ठिकाणी असं म्हटलं की मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला, कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. म्हणजे जर नम्रपणे आम्ही आमचं पाप परमेश्वराजवळ कबूल करतो तर परमेश्वर आम्हाला पापांची क्षमा करतो. दोन गोष्टी आपण पाहिल्या. पहिली ही की दाविदाने परमेश्वराकडे क्षमेसाठी विनंती केली आणि त्या विनंतीचा आधार काय आहे की देव दयाळू आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की दाविदाने काय केलं, त्याने आपलं पाप कबूल केलं, त्याने मान्य केलं की मी पापी आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलेलं आहे, हे त्याने त्या ठिकाणी काय केलं, मान्य केलं, कबूल केलं. तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो, पाप कबूल केल्यानंतर दाविदाने काय केलं तर दाविदाने परमेश्वराकडे क्षमा मागितली. आणि हे आपण वचन 6 पासून पुढे वाचतो. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते, तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. अगोदर त्याने परमेश्वराच्या दयेवर भरोसा दाखवला, त्यानंतर त्याने आपलं पाप कबूल केलं
आणि आता तिसरी पायरी आपण या ठिकाणी पाहतो की तो आता परमेश्वराजवळ क्षमेसाठी विनंती करत आहे, क्षमेसाठी अर्ज करत आहे की देवा, मी पापी आहे आणि मला तू काय कर, क्षमा कर. आणि ही एक महत्वाची गोष्ट आहे. परमेश्वर क्षमा करतो याची जाणीव पापी मनुष्याला जर झाली तर तो पश्चातापाकडे वळतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळा आम्ही दोष दाखवतो, परंतु परमेश्वर हे पाप जे लाखेसारखं लाल आहे ते बर्फाहूनही शुभ्र करू शकतो, हे सुद्धा आम्हाला सांगितलं पाहिजे. सुवार्ता ही इतकीच नाही आहे की तुम्ही पापी आहात. सुवार्ता ही आहे की तुम्ही पाप केले, परंतु तुमच्या पापांसाठी प्रभू येशूनं बलिदान केले आणि परमेश्वर त्याच्याद्वारे आपल्याला पाप क्षमा द्यायला तयार आहे. म्हणजे देव क्षमा करतो याची देखील जाणीव पापी माणसाला करून दिली पाहिजे. आणि ही एक महत्वाची गोष्ट इथं आपण पाहतो की जर पापी मनुष्याला परमेश्वर क्षमा करणारा आहे हा भरवसा जर असेल तरच तो पश्चातापाला तयार होतो. दाविदाला हा भरवसा आहे की परमेश्वर क्षमा करणार, म्हणूनच त्यांनी क्षमा मागितली. आणि हे खरंच महत्वाची गोष्ट आहे. आणि सुवार्तेमध्ये ही शक्ती आहे, सुवार्तेमध्ये ही शक्ती आहे की ती पापी मनुष्याला हा भरवसा देते की परमेश्वर प्रत्येकाचं पाप क्षमा करायला तयार आहे. कोणी कितीही मोठा पापी असला तरी त्याला क्षमा मिळू शकते, हे आश्वासन शुभवर्तमान आपल्याला देतं. आणि हे आश्वासन दाविदाला आहे, ही जाणीव दाविदाला आहे, हा भरवसा दाविदाला आहे की मी पाप कबूल करतोय पण मला क्षमा मिळणार आहे. परमेश्वर क्षमा करणार हा भरवसा त्याला आहे. आणि म्हणून ही महत्वाची गोष्ट इथं आपण शास्त्र वचनामध्ये पाहतो की देव क्षमा करतो हे देखील आम्हाला समजलं पाहिजे, याची देखील जाणीव झाली पाहिजे. एक उदाहरण आपण पाहूया. खूप वर्षांपूर्वी भूम परांडे या गावामध्ये तुरुंगामध्ये एक दरोडेखोर, दरोडा घालणारा एक दरोडेखोर त्या ठिकाणी तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होता. आणि त्या दरोडेखोराचं नाव होतं मेसोबा लोंढे. मेसोबा लोंढे हा एक मोठा दरोडेखोर होता आणि विशेष म्हणजे हा इंग्रजांच्या काळातला दरोडेखोर. आणि जसं आपण म्हणतो इंग्रजांच्या काळातले दरोडेखोर सुद्धा अतिशय भयानक होते आणि अनेक गुन्हे या माणसावर होते. हा काय भुरटा चोर नव्हता, तर हा सरळ दरोडा टाकायचा आणि त्याच्यामुळे याला तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. आणि शिक्षा भोगून आल्यानंतर हा मेसोबा लोंढे आपल्या घरी एकदा बसलेला होता. आणि घरी बसलेला असताना एक सुवार्तिक त्याच्या दारामध्ये आला आणि ते सुवार्तिक होते ब्रदर रामजी थोरात. रामजी थोरात हे त्या लोंढेच्या दारामध्ये उभे राहिले आणि मग त्या ठिकाणी लोंढे आणि थोरात पास्टर हे बसले आणि त्यांनी सुवार्ता सांगायला सुरुवात केली. एक नवा करार काढून त्यांनी लोंढे समोर काही वचनं त्यातून वाचून दाखवली. आणि ज्या वेळेस मेसोबा लोंढे यांना रामजी थोरात यांनी क्रुसावरच्या त्या चोराची गोष्ट सांगितली त्यावेळेस मेसोबा या दरोडेखोराच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. त्याला लिहिता वाचता थोडंफार येत होतं आणि म्हणून या मेसोबा लोंढेंनी नवा करार घेतला, ते वाचण्याचं आश्वासन दिलं. आणि त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट सारखी राहिली की एक चोर होता, ज्या चोराला क्रुसावरचं मरण ही शिक्षा मिळालेली होती आणि ज्या अर्थी क्रुसावरचं मरण तो भोगत आहे त्या अर्थी तो काय साधा चोर नव्हता, तो माझ्यासारखाच दरोडेखोर असेल आणि माझ्यासारखा हा दरोडेखोर देखील त्या ठिकाणी क्षमा मिळवतोय, याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. त्यांनी संपूर्ण नवा करार वाचून काढला. आणि मग आपण इतिहासामध्ये हे पाहतो की मेसोबा लोंढे जो एकेकाळी दरोडेखोर होता त्यांचा 1874 साली बाप्तिस्मा झाला. आणि सगळ्या गावाला आश्चर्य वाटलं की ज्याने अनेक घरं फोडले आणि इंग्रज ज्याला मोठी शिक्षा देणार होते, याच्यानंतर जर मेसोबा लोंढे कुठल्या गुन्ह्यामध्ये अडकला असता तर त्याच्या पायाची शीर तोडणार होते. परंतु आपण पाहतो की शुभवर्तमानामध्ये ही शक्ती आहे की पापी माणसाला हे आश्वासन मिळतं
की मी किती मोठा पापी असलो, पण मी जर पाप कबूल करतो तर देव क्षमा करायला तयार आहे. देवबापाने मेसोबा यांचे सगळे पाप क्षमा केले. त्याला पुन्हा परत पाप करण्याची इच्छा कधी झाली नाही. बाप्तिस्मा झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पाळकपणाची दीक्षा देखील घेतली आणि वाटवद या गावामध्ये त्यांनी देवाची पाळकपण म्हणून सेवा केली. पाळक म्हणून त्यांनी सेवा केली आणि आपण इतिहासामध्ये हे पाहतो की या माणसाचं पूर्ण परिवर्तन झालं. का असं? कारण परमेश्वराच्या दयेची त्यांना जाणीव झाली. या ठिकाणी आपण हेच पाहतो की दाविदाने पाप केलं, पाप कबुली दिली आणि दाविदाला हे माहीत होतं की परमेश्वर क्षमा करील, देव क्षमा करतो. त्याचा परमेश्वराच्या दयेवर भरोसा होता आणि म्हणून पाप कबूल केल्यानंतर लगेच त्याने अशी विनंती केली की देवा, एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. त्यांनी विनंती केली, देवा मला क्षमा कर. आणि आपण पाहतो की परमेश्वराने दाविदाला त्या ठिकाणी क्षमा केली. दाविदाचा जीव वाचला. जरी त्या व्यभिचारातून जन्माला आलेलं तर मूल मरण पावलं, परंतु देवाने दाविदाला मारलेलं नाही. देवापणे दाविदाला त्या ठिकाणी क्षमा केली. आणि आपण पुढे आणखी पाहतो की परमेश्वराकडं दया याचना करत असताना पुढे दाविदाने काय केलं? त्याने परमेश्वराच्या दयेवर भरोसा ठेवला, त्याने पाप कबूल केलं, त्याने परमेश्वराकडे क्षमा मागितली. आणि चौथी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो वचन 12 आणि 13 मध्ये, तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. आणि या ठिकाणी चौथी गोष्ट आपण पाहतो की दाविदाने इथं परमेश्वराला आश्वासन दिलं की देवा मला क्षमा कर, म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन, म्हणजे मी इतरांना साक्ष देईल, इतरांना पापांपासून सावध करीन. म्हणजे दावीद क्षमा याचना करताना देवाला हे वचन देत आहे, हे आश्वासन देत आहे की देवा मला संधी दे, मला एक संधी दे, जर मी क्षमा पावलो तर इथून पुढे मी चांगलं वागेन. बरोबर? म्हणजे जणू काय या ठिकाणी परमेश्वर त्याला असं म्हणते की मी तुला का क्षमा करू? पुन्हा पाप करण्यासाठी क्षमा नाही करत. परमेश्वर आम्हाला क्षमा करतो याच्यासाठी नाही की आम्ही परत पाप करावं. दावीद परमेश्वराला असं वचन देत आहे की देवा मला क्षमा कर, एक संधी दे, म्हणजे मी काय करीन तर मी इथून पुढे चांगलं वागल आणि जे वाईट वागणारे आहेत त्यांना मी काय करील? सावध करीन. मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन, पातकी तुझ्याकडे वळतील असं मी करीन. म्हणजे मी स्वतः आश्वासन देतो की जर मला क्षमा मिळाली तर मी इथून पुढे पाप करणार नाही, मी पापापासून दूर राहील आणि इतरांना सुद्धा काय करीन? दूर ठेवीन. म्हणजे परमेश्वराकडं नम्रपणे दाविदाने एक संधी मागितली की देवा जर मला तू क्षमा केली तर निश्चितच मी तुझी साक्ष देईन आणि मी चांगलं वागेन. आणि जर अशा प्रकारे आपण क्षमा याचना करतो, आपण परमेश्वराच्या दयेवर भरोसा ठेवून परमेश्वराजवळ पाप कबूल करतो, क्षमा मागतो आणि परमेश्वराला इथून पुढे चांगलं वागण्याचं जर आम्ही वचन देतो, आश्वासन देतो, तर परमेश्वर निश्चितच आम्हाला क्षमा करतो. कारण देव दयाळू आहे, दयेचा सागर आहे. त्याने वचन दिलेलं आहे की तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती मी बर्फाहून शुभ्र करीन. देव आमचं पाप क्षमा करायला समर्थ आहे. जर आम्ही प्रभू येशूच्या त्या बलिदानावर विश्वास ठेवून नम्रपणे देवाकडे क्षमा मागतो तर आम्हाला निश्चितच क्षमा मिळते. देवबाप वाचलेल्या वचनांद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्या आभार आणि उपकार मानतो. देवापा आजपर्यंत तू आमच्यावर कृपा केलेली आहेस. देवापा हा परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, हा कृपेचा काळ आहे. आणि देवापा आमची विनंती तुझ्याजवळ हीच आहे की आम्ही सर्वांनी लीन आणि नम्र होऊन तुझ्याकडे क्षमा मागावी, अशी कृपा आमच्यावर कर, अशी प्रेरणा आम्हाला दे. आम्ही प्रत्येकाने आपलं पाप कबूल करावं म्हणून सहाय्य कर. आम्ही ह्यावेळेस प्रार्थना करतो देवापा, जे आमचे प्रियजन आजारी आहेत, कोरोना बाधित आहेत, आणखी इतर आजारांनी त्रस्त आहेत, सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो की देवापा त्यांच्यावर दया कर.
त्या प्रत्येक कोरोना बाधिताला तुझा आरोग्यदायी स्पर्श करून बरं कर आणि त्यांच्यावर दया कर. दे बापा, जे वचन आम्ही ऐकले आणि वाचले आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ते खोलवर शिरू दे आणि या वचनानुसार आम्ही चालावं अशी देवापा आमच्यावर कृपा कर. आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना केली म्हणून देवापा तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपणा सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.